त्या तिकडचा फॅन आमचा सुरू बोलत चालेल त्यांच्या ऑडिओ ऑडिओ परब साहेब, मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जी 2017ला होती त्यात कोणताही बदल झालेला नाही आहे. त्या जुन्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील हे आता स्पष्ट झालेलं आहे. मागच्या 2017च्या निवडणुकीत जी प्रभाग रचना झाली, या प्रभाग रचनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे आरोप झाले होते की भारतीय जनता पक्षाने स्वतःला सोयीची, स्वतःला जी लाभदायक ठरू शकते अशी प्रभाग रचना मागच्या वेळेला केली होती. त्या बाबतीत त्यावेळेला आम्ही सगळं उदाहरणासकट दिलं होतं की कुठले कुठले प्रभाग कसे बदलले, त्याचा फायदा त्यांना कसा झाला, कुठल्या कुठल्या सीट ते त्यामुळे जिंकले, हे सगळं आम्ही त्यावेळेला उदाहरणासकट दिलं होतं. आणि साधारण तीच प्रभाग रचना यावेळेला ठेवण्याच्या मागचं कारण हे तेच आहे की त्यांना असं वाटतं की तीच प्रभाग रचना झाली तर आपल्याला ती सोयीची राहील. कारण आपल्याला माहिती आहे की 2017पर्यंत भारतीय जनता पक्षाचे फक्त 30च नगरसेवक निवडून येत होते. मला वाटतं त्यांचे शेवटचे जास्ती नगरसेवक 32 हे 2012मध्ये निवडून आले होते. आणि त्यानंतर मागच्या वेळेला त्यांचे 82 निवडून आले. आणि त्यांचा असा समज आहे की ह्या प्रभाग रचनेचा आपल्याला फायदा आहे, त्यामुळे ही प्रभाग रचना आपल्या सोयीची आहे, त्यामुळे तशीच प्रभाग रचना ठेवली आहे असं आमचं मत आहे. पण मग यावेळेला आपल्या पक्षाच्या वतीनं हरकती सूचना सोपवल्या जातील का, आणि त्याची जी वेळ दिलेली आहे ती नेमकी गणेशोत्सवाच्या कालावधीमधली आहे? हे सगळं मला असं वाटतं की ठरवून केलेलं काम आहे. आता प्रभाग रचना जिथे आम्हाला वाटतं, मागच्या वेळेला देखील आम्ही याच्यावरती हरकती घेतल्या होत्या, परंतु ह्या हरकती हा केवळ फार्स असतो. राज्य सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असतो, हे आपण वारंवार आता बघतो आहे. तिथे केंद्राच्या दबावाखाली तिकडचा निवडणूक आयोग काम करतं, तसं इकडचा निवडणूक आयोग राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत असतं. त्यामुळे हरकती सूचना घेतल्या तरी त्याचा किती उपयोग होईल या बाबतीत आम्ही साशंक आहोत. नाही, पण सध्या देशभरात जो मतचोरीचा मुद्दा गाजतो आहे, देश पातळीवर राहुल गांधींनी घेतलेला आहे आणि काल शरद पवारांकडेही एक प्रेझेंटेशन झालं की कशा पद्धतीनं मतांच्या बाबतीत गैरप्रकार सुरू आहेत. तर शिवसेनेनं या संदर्भात काही अभ्यास केला आहे का, आणि तसे काही कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत का? नाही, शिवसेनेने या बाबतीमध्ये मागच्या वेळेला देखील प्रभाग रचना ज्यावेळेला झाली त्यावेळेला प्रभाग रचनेच्या बाबतीतले आमचे आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपाला केराची टोपली दाखवली गेली. यावेळेला देखील जरी त्यांनी केराची टोपली दाखवली तरी आमचं काम आम्ही करणारच. जिथे आम्हाला वाटतं की प्रभाग रचना चुकीची आहे, मागच्या वेळेची देखील, ती देखील आम्ही दुरुस्त करून मागण्याचा प्रयत्न करू. परंतु मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नाही आहे, परंतु आम्ही आमचं काम करू. विरोधकांनी आत्ताच शस्त्र टाकलेले आहे, त्यांना माहिती आहे की त्यांचा पराभव होणार आहे, म्हणून अशा पद्धतीच्या ते कांगाळ्या करतात की ईव्हीएम चुकीचे आहेत, ईव्हीएम वापरले जाऊ नये, मतदार याद्या चुकीच्या आहेत, नावं घुसवली, नावं वगळली, असले आरोप केले जातात. असं मला असं वाटतं राहुल गांधी जे आरोप करतायत त्यांच्या आरोपांना त्यांनी उत्तर द्यावं, समोर येऊन उत्तर द्यावं, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. जर एखादी गोष्ट, एखादा आरोप होत असेल तर त्याच्या बाबतीत तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे तर तुम्ही त्या बाबतीत सामोरे येऊन त्या सगळ्या आरोपांची उत्तरं दिली पाहिजेत. विरोधक हरले का जिंकले याचा निकाल हा निवडणुकीत लागणार आहे. याचा निकाल लोक लावणार आहेत. कुठलाही राजकीय पक्ष याचा निकाल लावत नाही. त्यामुळे निवडणूक होईल त्यावेळेला कळेल. मतदार याद्यांच्या संदर्भात आपल्या पक्षाला सुद्धा काही तक्रारी आहेत का, आणि त्यानुसार आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा त्या याद्या तपासायला सांगणार आहोत? नाही, याद्या आम्ही तपासतोच आहोत. याद्यांमध्ये दुबार मतदार असतील, याद्यांमध्ये काही बोगस नावं घुसवलेली असतील. बघा, सर्वसाधारण ही नावं सप्लिमेंटरीमध्ये येतात, ज्या वेळेला हरकत सूचना घ्यायचा कालावधीच नसतो ज्याला. हे सगळे गैरप्रकार आम्ही निवडणूक आयोगाच्या समोर आणले आहेत.
दिले आहेत. आता एकदा एखादी गोष्ट ऐकायचीच नाही असं ठरवलं तर त्याला काहीच उत्तर नाही आहे. त्याला जनतेच्या न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. मागे एकदा सुप्रीम कोर्टने देखील या संदर्भात आवाज उठवलेला पाहायला मिळाला होता. खरं तर त्यांनी मशीन तिथे आणून चेक केलं होतं आणि ती ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि रिझल्ट नेमका उलटा लागलेला होता. या संदर्भात तुम्ही पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट दाद जे आहे ते ठोठावलं. बघा, अतिशय स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने एका ग्रामपंचायतीचा निकाल ज्या वेळेला स्वतःच्या समोर मोजला त्यावेळेला तो उलटा लागला. जर ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये पण फेरफार होत असेल तर विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत फेरफार करणं यांच्यासाठी काही कठीण आहे का? जे ग्रामपंचायतीचे निकाल देखील बदलतात, जे ग्रामपंचायतीचे निकाल देखील सुप्रीम कोर्टाच्या समोर उघडे पडतात, परंतु सुप्रीम कोर्ट त्या बाबतीत EVMच्या बाबतीत कुठलाही निर्णय अजून देत नाही आहे. EVMच्या बाबतीतल्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत. त्यामुळे फक्त जनताच हा एक, आता आम्हाला आशा आहे जनता याच्या बाबतीतला काय तो निकाल लावेल. परब साहेब, पण मध्यंतरी एक विषय चर्चेचा होता की ठाकरे बंधू एकत्रीकरणाचा. आता महापालिका निवडणुकांचे पडघम सुरू झालेले आहेत, तर अशात ऑफिशियली काही या बाबतीतलं पाऊल उचललं जाऊ शकतं का, हा एक विषय. आणि दुसरं म्हणजे बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर ब्रँड ठाकरेवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? पुन्हा एकदा सांगतो, बेस्टची पतपेढीची निवडणूक ही फार छोटी निवडणूक आहे. हे आपल्या मीडियाने याला राजकीय वळण दिलं. बेस्टची निवडणूक ही कामगारांच्या अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे, तो राजकारणाचा भाग नाही. याच्यापूर्वी शरदराव यांची युनियन होती, तिकडे बेस्टवरती पकड होती, बेस्ट क्रेडिट सोसायटीवरती. गेले 9 वर्ष शिवसेनेची होती. कित्येक निवडणुका तिकडे झालेल्या आहेत. कित्येक निवडणुका शिवसेना हरली आहे, शिवसेना जिंकली आहे, परंतु त्यावेळेला कधी आपण ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला नाही. यावेळेला मनसेच्या जे कामगार आहेत ते आणखी शिवसेनेचे कामगार एकत्र लढले, पण तिथे ते राजकीय पक्ष म्हणून लढले नाहीत, तिथे ते कामगार म्हणून लढले. परंतु मीडियाच्या वतीने ते चित्र उभं केलं गेलं की दोन्ही राजकीय पक्ष एकत्र झाले. या निवडणुका राजकीय पक्षाच्या नसतात, आम्ही कोणीही त्याच्यात जात नाही. तरी देखील निवडणूक जिंकलो हरलो, ते काल हरलेल्याचं त्यांनी नैतिक जबाबदारी त्या कार्यकारिणीने घेतलेली आहे. त्या कार्यकारिणीने आपले राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यामुळे याचा राजकीय पक्षाशी काही संबंध नाही. बेस्टची निवडणूक क्रेडिट सोसायटीची ही एक क्षुल्लक बाब आहे. काल BPTमध्ये शिवसेनेची क्रेडिट सोसायटी जिंकली. कोणी त्याच्या बाबतीत बातम्या चालवत नाही आहे की शिवसेना जिंकली. LICची क्रेडिट सोसायटी काल जिंकलो. या मोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत, BSTपेक्षा प्रचंड मोठ्या आहेत. मग या जेव्हा शिवसेना जिंकते तेव्हा असं कोण म्हणत नाही की शिवसेना जिंकली, तेव्हा ती क्रेडिट सोसायटी जिंकली. मग फक्त कसं आहे की राजकारणासाठी बघा, मला तर असं वाटतं आहे की गेले 3 दिवस जो पाऊस पडत होता आणि ह्या पावसामध्ये मुंबईकरांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे जे हाल झाले, त्याच्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी बेस्ट क्रेडिट सोसायटीचा विषय सतत लावला गेला, त्याच्यावरती चर्चा केली गेली. अजून ठाकरे ब्रँड मैदानात उतरलेलाच नाही आहे. त्याची निवडणूक एकत्र ज्या दिवशी अधिकृत 2 राजकीय पक्ष एकत्र येतील आणि निवडणूक लढतील आणि त्या निवडणुकीचा निकाल जेव्हा लागेल त्यावेळेला बाकीच्या चर्चा होतील. BSTची क्रेडिट सोसायटीची निवडणूक तुम्ही इतकी महत्त्वाची ठरवता आणि ज्या 2-3 आत्ता मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या क्रेडिट सोसायटी आम्ही जिंकलो, त्याच्या बाबतीत कोणच काही बोलत नाही आहे. त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे विषय आणले. पण परब साहेब, त्यात असं होतं की तुमच्या बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनीच ठाकरे ब्रँड असा निवडणुकीत प्रचार सुरू केला, नंबर 1. आणि नंबर 2 असं आहे की 15,000 जवळपास तिथे सदस्य आहेत. बहुतांश सदस्य हे मराठी आहेत. 81 ते 83% लोकांनी तिथे मतदान केलं आणि 21 पैकी एकही जागा जिथे मराठी मतदार आहेत त्यापैकी 21 पैकी एकही जागा शिवसेना, UBT किंवा मनसेला मिळत नाही. हा गांभीर्यानं विचार करायचा मुद्दा आहे की नाही? बिलकुल नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. BSTमध्ये तर सगळेच मराठी आहेत.
परंतु युनियन कोणाची होती इतके वर्ष? शरदरावांची होती. शरदराव त्या युनियनचं नेतृत्व करत होते. कित्येक वर्ष त्या क्रेडिट सोसायटीवरती शरदराव यांच्या युनियनचंच वर्चस्व होतं. फक्त गेले काही वर्ष ती शिवसेनेच्या ताब्यात होती. मतदार क्रेडिट सोसायटीमध्ये मतदान काय करतो आणि राजकीय पक्ष म्हणून काय करतो या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तिथे कामगारांच्या अंतर्गत गोष्टी असतात, त्याचं मतदान असतं, आणि इथे जे मतदान असतं ते राजकीय पक्ष म्हणून असतं. त्यामुळे ह्या दोघांचा मराठी माणसाच्या मताचा असा विषय होत नाही. तो कृपया गैरसमज लोकांच्या मनातनं निघून जावा. त्याच्यामुळे हे जे काही चित्र उभं केलं जातं आहे की शिवसेना मनसे एकत्र आली तरी सगळ्याची ठरल्या, मतांमध्ये मी काल फरक बघितला, फरक फार थोडा आहे. परंतु पॅनल सिस्टीम ज्या वेळेला असते त्यावेळेला अख्खंच्या अख्खं पॅनल निवडून येतं. त्याच्यामध्ये एक पुढचा जो स्ट्रॉंग असतो तो सगळ्यांचीच वरात बरोबर घेऊन जातो, आणि हे पॅनल सिस्टीममध्ये होतं. परंतु आपण जे सांगताय आम्हाला की बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा आणि ह्या युतीच्या निकालांचा काही संबंध नाही. पण त्या निकालानंतर राज ठाकरे सीएमना भेटणं, अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणं, याबाबत संभ्रम. सीएमना कोणी भेटू शकतं? उद्या मी पण भेटू शकतो सीएमना. सीएमना भेटायला एखाद्या कामासाठी जाणं याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही आहे. आणि ते नेहमीच भेटत असतात वेगवेगळ्या. काल त्यांनी सांगितलं की मी पार्किंगसाठी गेलो होतो, काही डीपी आहे, त्या डीपीमध्ये काही सुधारणा आहेत. आता ह्या कामासाठी जायला कोण कोणाला अडवू शकतं? उद्या मला माझे काही विभागातले प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जायचं असेल तर मी देखील जाऊ शकतो. याचा अर्थ काय उद्या मी शिवसेनेची वकिली करायला तिकडे जातो असं नाही होत ना. नाही, पण परब साहेब, महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढतील यावर तुमची सध्याची भूमिका काय आहे? तुमच्या पक्षाकडून काय कालच आहे? पहिला ड्राफ्ट निघाला आहे. आता निवडणुका खऱ्या अर्थाने सुरू होतील. एकाच दिवसात या सगळ्या गोष्टी होत नाही, आणि सगळ्या गोष्टी काही मीडियाच्या समोर देखील होत नाही. आम्हाला आमचं काम करू देत, आपण आपलं काम करा. योग्य वेळी आपल्या समोर आम्ही येऊ आणि आमचा निर्णय काय तो सांगू. गेली 4-5 दिवस मुंबईमध्ये जो भयंकर पाऊस पडला, त्या पावसामुळे जवळपास मुंबईच्या रस्त्यांवर 8,000हून अधिक खड्डे पडले, जे लोकांनी सांगितले की हे खड्डे पडलेले आहेत. कदाचित त्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असू शकते. गणेशोत्सव येतो आहे आणि अशात हे रस्त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असणं, त्या ट्रेंचेस भरण्याचा टेंडर न निघणं, हे मुंबईचं मोठं एक समोरचं एक संकट आहे. हे महायुतीचं फार मोठं काम आहे. त्यांनी जे करून दाखवलेलं आहे, जे दररोज डंके वाजवत आहेत कामाचे, आम्ही एवढं मोठं काम करतो आहे, त्याचं हे फलित आहे. जो काय मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे किंवा प्रशासन बेलगाम झालं आहे, नगरसेवक नसल्यामुळे, महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे कोणी कोणाला विचारत नाही आहे, आणि राज्य सरकारचा महानगरपालिकेवर कंट्रोल नाही आहे. हवी तशी महानगरपालिका लुटतायत. अधिकारी जसं मनाला पाहिजे तसं काम करतायत. आता तर गेले 3 वर्ष शिवसेना नाही आहे. आता हे जे खड्डे पडले याची जबाबदारी कोण घेणार? प्रत्येक वेळेला ते शिवसेनेवरती आरोप करत होते, शिवसेनेने खड्डे पाडले रस्त्यावरती, शिवसेनेमुळे खड्डे पडत आहेत. आमचं मत असं आहे, आता ही जबाबदारी घेणार कोण? कोण समोर येते आणि सांगते की हे खड्डे पडले आहेत, त्यांची आम्ही जबाबदारी घेतो. हे कोणी करत नाही आहे. फक्त दुसऱ्यावरती आरोप करणं सोपं आहे. आता आरोपाच्या सगळ्या वार्ता सुरू होतील. परंतु जे खड्डे पडले, ज्याच्यामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे, आपणच म्हणताय की 8,000 लोकांनी दाखवलेले खड्डे आहेत, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त अजून कित्येक खड्डे असतील. म्हणजे काल मी खड्ड्यांच्या बाबतीमध्ये एक व्हिडिओवरती मीम बघत होतो, तर एक बाई डॉक्टरांकडे गेली, म्हणे मला सतत उचकी लागते. तर त्यांनी विचारलं आपण कोण? तर मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्याची आई आहे. तर त्यांनी असं सांगितलं की गणपती जाईपर्यंत तुमची उचकी थांबणार नाही, कारण कोकणात जाणारा प्रत्येक माणूस आपली आठवण काढतोय. त्यामुळे हे जे काय आहे याचा अर्थ आपण समजताय. एकनाथ शिंदे वारंवार सांगतात की आम्ही मुंबई ही खड्डेमुक्त करू, आणि
एकही खड्डा तुम्हाला डिसेंबर पर्यंत दिसणार नाही, पण अशी जर परिस्थिती होत असेल- डिसेंबरपर्यंत ना, हे असं 2 वर्षापासून डिसेंबरपर्यंत ना, 2 वर्षापासून हे डिसेंबरपर्यंत म्हणजे निवडणूक आहेत ना डिसेंबरला. आत्ता रस्त्यावरती खड्डे आहेत त्याचं काय, आणि गेले 2 वर्ष सांगतायत. आपण एकनाथ शिंदेना हा प्रश्न विचारला पाहिजे ना, की आपण युडी मिनिस्टर आहात, महानगरपालिका आपल्या अखत्यारीत आहे, महानगरपालिकेला कोणतरी जाब विचारायला पाहिजे ना. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष याच सरकारला ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार म्हणत आहे. बघा ते काही म्हणतील. आता एकदा म्हणजे आता त्याला खरं म्हणजे शब्द खूप चांगले नाही आहेत, पण स्तुती म्हणजे कुठल्या टोकाची करायची आणि लाळ घोटायची म्हणजे कुठल्या टोकापर्यंत घोटायची, हे आता प्रत्येक कार्यकर्त्याने ठरवलं पाहिजे. नाही, पण मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा केली. कदाचित मुख्यमंत्र्यांनाही वाकोला ब्रिजवर जे खड्डे पडलेले आहेत त्याचा कदाचित एअरपोर्ट वगैरे जाताना त्रास झाला असावा कदाचित, किंवा जी एकूण मीडिया दाखवते परिस्थिती, लोक दाखवत आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की तातडीने हे सगळे खड्डे बुजवले जावे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन देखील खड्डे बुजतील याच्यावरती माझा विश्वास नाही. त्याचं कारण असं आहे, अधिकारी इतके बेलगाम झालेले आहेत, कोणी कोणाला विचारत नाही आहे. अहो हे काम आत्ता ऐन तोंडावर करायचं असतं का? या कामाची सुरुवात 2 महिने 3 महिने अगोदर त्याची तयारी करावी लागते. आपणच म्हणताय की खड्डे भरायचं टेंडर अजून निघालेलं नाही आहे. हे लोक गणेशोत्सव आज तोंडावर आहे, 2 दिवसांनी गणेशोत्सव आहे, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा येणार आहे, तो विनासाहस यावा, त्याला व्यवस्थित मार्ग असावा अशी प्रत्येक गणेश भक्ताची इच्छा आहे. हे फक्त लोकांना खोटं बोलून, गाजरं दाखवून, लोकांची दिशाभूल करून फक्त मतं मिळवण्यासाठीचं काम करतात. लोकांची सेवा करण्याची यांची काही जबाबदारी नाही आहे असं आमचं म्हणणं आहे. भारत पाक सामना जो आहे त्याला घेऊन संजय राऊतांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याबद्दल आशिष शेलारांनी अशी टीका केली आहे की ज्यांनी जावेद मियादादला आपल्या घरी बोलवून बिर्याणी खाऊ घातली त्यांनी भारत पाक किंवा पाकशी भारताने कसं वागावं या संदर्भात आम्हाला सांगतो. आशिष शेलारचं ज्ञान कमी आहे. जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या. बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय. त्यावेळेला सकाळी 11:30 वाजता जावेद मियादाद आले आणि 12 वाजता गेले. या अर्ध्या तासात आशिष शेलारने बिर्याणी वाढली. बाळासाहेबांना त्यांनी विनंती केली होती की आम्हाला मॅच खेळू द्या. बाळासाहेबांनी सांगितलं, माझ्या घरात आलायस, तू एक जगातला उत्कृष्ट खेळाडू आहेस, तुझा मी सन्मान करतो, परंतु माझ्या देशाचा जिथे प्रश्न आहे तिथे मी कुठलीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि भारत पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला? त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता. परमसाहेब, आणखी एक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न आहे की अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे शिवसेनेत तुमचे अनेक नगरसेवक गेले, तर अशा वेळेस आता नव्या उमेदवारी देताना शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षापुढे काही आव्हान असेल की तुमच्याकडे कॅन्डिडेट्स तयार आहेत? मी पुन्हा सांगतोय, हे मी वारंवार सांगितलेलं आहे, जे नगरसेवक गेले ते शिवसेनेचे त्या भागातले चेहरे होते. कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय. त्यावेळेला सकाळी 11:30 वाजता जावेद मियादाद आले आणि 12 वाजता गेले. या अर्ध्या तासात आशिष शेलारने बिर्याणी वाढली.
बाळासाहेबांना त्यांनी विनंती केली होती की आम्हाला मॅच खेळू द्या. बाळासाहेबांनी सांगितलं, माझ्या घरात आलायस, तू एक जगातला उत्कृष्ट खेळाडू आहेस, तुझा मी सन्मान करतो, परंतु माझ्या देशाचा जिथे प्रश्न आहे तिथे मी कुठलीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि भारत पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला? त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता. परब साहेब, आणखी एक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न आहे की अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे शिवसेनेत तुमचे अनेक नगरसेवक गेले. तर अशा वेळेस आता नव्या उमेदवारी देताना शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षापुढे काही आव्हान असेल की तुमच्याकडे कॅन्डिडेट्स तयार आहेत? मी पुन्हा सांगतोय, हे मी वारंवार सांगितलेलं आहे, जे नगरसेवक गेले ते शिवसेनेचे त्या भागातले चेहरे होते आणि असे चेहरे आम्ही दरवेळेला निवडणुकीला 50% बदलत असतो. त्याचबरोबर ह्या चेहऱ्यांना नगरसेवक बनवतं कोण? शिवसेनेचे कार्यकर्ते. हे कार्यकर्ते आजही शिवसेनेबरोबर आहेत. जरी नगरसेवक गेले असतील तरी कार्यकर्ते गेलेले नाहीत आणि जोपर्यंत कार्यकर्ते शिवसेनेबरोबर आहेत तोपर्यंत शिवसेनेला चिंता करण्याचं काहीच कारण नाही. एक शेवटचा प्रश्न, भरतशेठ गोगावले यांनी 2 शिक्षकांना स्वतःचे हा, OSD OSD म्हणून सचिव. आपल्या कार्यालयात घेतल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांनी एवढ्या बऱ्याच चौकशा करून लोकांना भरती करा किंवा आपल्याकडे OSD ठेवा असं सांगितलं असताना 2 शिक्षकांना उचलून अशा पद्धतीने आणणं. भरत गोगावलेंना खरंच शिक्षणाची गरज आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे की शिक्षक ठेवले आहेत. एकच अपेक्षा आहे की ते शिक्षक खराब होऊ नये त्यांच्याबरोबर राहा. शिक्षकांनी ह्यांना शिकवलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे, पण ह्यांनी जर कधी शिक्षकांना शिकवलं तर महाराष्ट्राचं वाटोळं होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. पुन्हा माझा ह्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना अजून एक प्रश्न आहे. येणाऱ्या काही दिवसात मी अजून काही OSDची लिस्ट आपल्याला देणार आहे की जे OSD टिंटेड आहेत, ज्या OSDवरती चौकशा चालू आहेत आणि आजही ते OSD त्या मंत्र्यांचं कलेक्शन करतायत. माझ्याकडे काही माहिती आलेली आहे, काही माहिती अजून यायची आहे, आल्यावरती सविस्तर देईन. मला ह्या मुख्यमंत्र्यांची हल्ली दररोज दया येते की जे स्वतःच्या कपड्यावरती बिलकुल डाग पडू देत नाही आहेत, परंतु खड्डे एवढे पडले आहेत आणि खड्ड्यात पाणी एवढं साचलं आहे की प्रत्येक जाणारी गाडी त्यांच्या शर्टावरती चिखल उडवण्याचा प्रयत्न करते आणि ही गाडी शिंदेंचे मंत्री चालवत आहेत. याला जोडून एक प्रश्न आहे. इतकं नुकसान झालेलं आहे पावसाच्या पाण्यानं, अतिवृष्टीमुळे. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणतात शेतकऱ्यांनी नुकसानीचं सवय करून घेतली पाहिजे, पाशा पाटील म्हणतात. हळूहळू हे सरकार हात झटकतं आहे आणि हे सरकार हात झटकणारं सरकार आहे. शेतकऱ्यांची जबाबदारी कोणी घेऊ इच्छित नाही. जे शेतकऱ्यांसाठी मंत्री बनवले होते ते रमी खेळण्यात व्यस्त होते. आता त्यांना क्रीडा खातं दिलेलं आहे आणि आता जे नवीन मंत्री आलेले आहेत त्यांची वक्तव्य देखील आपण बघताय. दररोज ते कुठलं ना कुठलं तरी वादग्रस्त वक्तव्य करतायत. आता कृषी आयोगाचे पाशा पटेल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हळूहळू सरकार लोकांना सांगतंय की तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे, आता आमच्याकडनं फार काय अपेक्षा बाळगू नका. धन्यवाद.